So the first, so primary CO2 acceptor here in C3 cycle. What was the primary CO2 acceptor? Primary CO2 acceptor. आधी CO2 ला कोणी वेलकम केलं? Rubisco. So primary CO2 acceptor is Rubisco. Okay. The first stable product form is 3-phospho-3-PGA. And since it is a 3-carbon compound, this cycle is called as a C3 cycle. Okay, nice, simple. And then how many ATP and NADPH? That's आपण सगळं calculation केलं. So how many ATP and NADPH are required for complete cycle to form one glucose molecule? One glucose molecule. 18 ATP and 12 NADPH are required. So that we have done the balance sheet of all these things, where and how these ATPs are required. Now this C4 cycle मध्ये पण C3 cycle होणार. So C3 cycle is must in all photosynthetic plant. सगळ्याच photosynthetic plant मध्ये, पॉइंटला मी ह्याचं समरी करून नाही पाठवणार आहे. सगळ्या C4 प्लांट, सगळ्याच photosynthetic plant मध्ये C3 cycle is compulsory. मग तो C4 असेल तरी तिकडे C3 cycle होणार आहे. So everywhere the C3 cycle is compulsory. Clear? Okay. Now C4 cycle, which is also called as, yes, the C4 cycle is also called as Hatch-Slack. This is also called as Hatch-Slack pathway. This is also called as Hatch-Slack pathway. Okay. आता तुमच्या NCERT ने कुठले कुठले प्लांट्स म्हटले C4 सायकल का करायचं? C4 मध्ये पण C3 सायकल होणार. मग C4 मध्ये असं वेगळं काय? तर काय होतंय, जेव्हा आपण काय म्हटलं होतं, रुबिस्को समजून घ्या काय C4 सायकल. आपण रुबिस्कोला काय म्हटलं होतं? आपण एक त्याला सेंटेन्स तयार केला होता, गुड फ्रेंड विथ बॅड हॅबिट्स. ओके, रुबिस्को इज अ गुड फ्रेंड विथ बॅड हॅबिट्स. म्हणजे काय? इट इज हॅव्हिंग अफिनिटी फॉर CO2. पण जर ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर तो ऑक्सिजन बरोबर जातो. आणि मग काय करतो, रादर दॅन डुईंग फोटोसिंथेसिस इट विल डू फोटो रिस्पिरेशन. फोटोसिंथेसिस नाही करणार तो, फोटो रिस्पिरेशन करत बसेल. म्हणजे काय करेल त्या पिरियड मध्ये तो, आपण काय म्हटलं, तो कामचुकारपणा करेल. म्हणजे काय करेल की त्याने CO2 फिक्स करायचंय ना. प्लांटचं प्रायमरी फंक्शन काय, त्यांनी ग्लुकोज प्रोड्यूस करायचंय. मग ते काम सोडून ते भलतच काम करतो. भलतच कुठलं काम करतो? मग फोटो रिस्पिरेशन. मग तिकडे तो CO2 चं फिक्सेशन बंद करून टाकतो आणि रिस्पिरेशन करायला लागतो. म्हणजे तो ATP यूज करून घेतो. जास्तीचे ATP NADPH सगळं यूज करून तो ऑक्सिजनला फिक्स करतो, CO2 ला फिक्स करत नाही. मग ऑक्सिजनला फिक्स केलं तर ग्लुकोज तयार होईल का? नाही होत. मग ग्लुकोज तयार नाही होत. आणि म्हणून हे सगळं अवॉइड करायला देर आर द प्लांट्स विच आर डुईंग दिस C4 पाथवे. लिहून ठेवा, तुमच्या वर्डिंग्स मध्ये लिहा. का C4 पाथवे करतोय? की ऑक्सिजन बरोबर त्याने कंबाईन नको व्हायला. कोणी? रुबिस्को. ऑक्सिजन बरोबर रुबिस्कोने कंबाईन व्हायला नको आणि त्याने फोटो रिस्पिरेशन करायला नको. सो C4 पाथवे. Hence, it is a C4 pathway. It should not undergo photorespiration, and hence it is doing the C4 pathway. कळलं? मग हे कुठे होईल? फोटो रिस्पिरेशन नको म्हणजे काय? जेव्हा हायर टेम्परेचर असतं, जनरली व्हेन द टेम्परेचर इज हाय, म्हणजे ट्रॉपिकल रिजन मध्ये असणारे प्लांट, जिथे हाय टेम्परेचर असतं, हाय टेम्परेचर मध्ये हा रुबिस्को काय करतो? ऑक्सिजन बरोबर कंबाईन होऊन जातो.
आणि ते आपल्याला नकोय, त्याने ऑक्सिजन बरोबर कंबाईन व्हायला नको, आणि म्हणून C4 पाथवे. मग C4 पाथवे मध्ये असं काय आहे, व्हॉट इज देअर इन द C4 पाथवे? हा, तर मी तुम्हाला प्लांट्स म्हणत होते, दॅट ऍटलीस्ट दोज प्लांट यू मस्ट रिमेंबर. एक्झाम्पल तो दिलाय का एनसीईआरटी ने बघा, C4 पाथवे कुठले कुठले दिले बघा, मेज और सॉर्गम दिसला. पेज नंबर 218 C4 पाथवे खाली क्रान्स अनाटॉमी सेव्हरल लेअर जे बोल्ड मध्ये दिले त्याच्या खाली त्यांनी दिलंय बघा. ओके, तो सोरगम अँड मेज, त्याला हायलाइट करा. सॉर्गम, मेज हे महत्वाचे, अलॉंग विथ दॅट शुगर केन. हे ट्रॉपिकल प्लांट आहे. ट्रॉपिकल म्हणजे काय, हाय टेम्परेचरला राहणार. ओके, मग हाय टेम्परेचरला जेव्हा हे जातील तेव्हा काय होणार आहे, रुबिस्को, मग हे नको व्हायला. ओके, हे नको व्हायला म्हणून C4 पाथवे. मग C4, मग ह्या प्लांट मध्ये असं काय, शुगर केन, देन मेज, देन सॉर्गम. मग ह्या प्लांट मध्ये असं काय आहे की ते C4 करतात. सो दे हॅव द स्पेशल स्ट्रक्चर विच इज कॉल्ड ॲज अ क्रान्स अनाटॉमी. क्रान्स, CRAN, नाही दिसत आहे ना व्यवस्थित, मी परत लिहिते. CRANZ, इट्स अ क्रान्स अनाटॉमी. क्रान्स हा जर्मन वर्ड आहे. क्रान्स इज अ जर्मन वर्ड. ओके, म्हणजे काय, ह्याचा जो लीफचं स्ट्रक्चर सांगा, हे काय असतं वरती. दिस इज व्हॉट uppermost layer in the leaf is, this layer is a आधी इपिडर्मिस, हा सेल्युलर लेअर, आणि मग क्युटिकल जी आहे ती नॉन सेल्युलर लेअर. इपिडर्मिसच्या खाली काय, ऑनलाईन जे आहे ते पण बोलू शकतात. हा, इपिडर्मिसच्या खाली काय, इथे काय, हे काय, व्हॉट इज दिस, चला बोला पटापट. डॉर्सी व्हेंट्रल लीफचं स्ट्रक्चर आपण केलं ना, व्हॉट इज दिस. देन इकडे काय, गो बॅक अँड चेक द स्ट्रक्चर. अशी परिस्थिती नको आता, हा प्लीज. हा, Palisade layer. येस, सो दीज आर द पॅलिसेड मेसोफिल. These are palisade mesophyll. What is this? This is a spongy mesophyll. And what is this? Stomata. Stroma. And what is this? Lower epidermis. Lower epidermis. आता क्रान्स अनाटॉमी, क्रान्स इज अ जर्मन वर्ड, दॅट मिनिंग की त्यांचं कसं स्ट्रक्चर आहे बघा. नाव दिस मेझोफिल आर अरेंज्ड. असं त्यांच्यामध्ये पॅलिसेड आणि स्पॉन्जी मेझोफिल नाही. कोणामध्ये, द प्लांट विच इज हॅव्हिंग द C4 सायकल, राईट. दे डू नॉट हॅव दिस क्रान्स अनाटॉमी. They have this crans anatomy. The C3 which are not having this crans anatomy. C4 plant they are having this crans anatomy. I'm sorry. ठीक है. Now मग हे कसं आहे, see the mesophyll which is not differentiated into palisade and spongy. कळलं? ज्यांच्यामध्ये क्रान्स अनाटॉमी नाही त्यांच्यामध्ये पॅलिसेड आणि स्पॉन्जी मेझोफिल. व्हॉट वी सेड, क्लोरोप्लास्ट सगळ्यात जास्त कशात प्रेझेंट असतात, दे आर प्रेझेंट इन दिस पॅलिसेड मध्ये, पॅलिसेड मेझोफिल मध्ये. आता जे प्लांट जे ट्रॉपिकल रिजनला राहत आहे, जे हाय टेम्परेचर टॉलरेट करताय, they do not have these palisade, they are not differentiated, they have the mesophyll, but the mesophyll is not differentiated into palisade and spongy. Listen with full concentration, otherwise you will not understand this crans anatomy and C4 cycle. काय बोलले मी, कळलं? पहिला पॉइंट क्रान्स अनाटॉमी मध्ये पहिला पॉइंट लिहून ठेवा. दे डू नॉट, द मेझोफिल इज नॉट डिफरन्शिएटेड इनटू पॅलिसेड अँड स्पॉन्जी. ओके, मग काय, मग मेझोफिल तर आहे. मग मेझोफिल कसं आहे, सी हियर दे हॅव द, यूज अनदर पेन, सो हियर दे हॅव द वॅस्क्युलर बंडल. ओके,
हे जे आहे इथे त्यांचं व्हॅस्क्युलर बंडल. आता आपण विल नॉट गो इन टू द डिटेल की कशा टाईपचं व्हॅस्क्युलर बंडल, दॅट यू नो लीफ विच टाइप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल इज प्रेझेंट. ओके, नाव दे हॅव two types of mesophyll again. They have the two types of mesophyll again. Write down the second point. Okay, they have the two mesophyll. One is a normal mesophyll. So हे जे आहे तिथे palisade नाही, पण they have this normal mesophyll. Okay, they are arranged here. So one mesophyll, two types of mesophyll. One is a normal mesophyll. And another mesophyll which is called as a bundle sheath mesophyll. Another is a bundle sheath mesophyll. So हा जो आहे, this is a normal mesophyll. Okay. And another is a bundle sheath. Normal mesophyll, normal. Okay, which is having chloroplast and all this. आता chloroplast पण दोन टाइपचे. So listen with full concentration. Weekend झालेला आहे, so Monday is supposed to be the good concentration day. Okay, आता bundle sheath mesophyll काय बघा. Now the vascular bundle च्या सभोवताली, surrounding the vascular bundle, maybe one layer or two layers, mesophyll cells. एक लेयर असेल, दोन लेयर असेल, तीन लेयर असेल, it will depend from plant to plant. And they have this mesophyll cell which is sheath, forming the sheath. Sheath म्हणजे काय, त्या व्हॅस्क्युलर बंडलला कव्हर केलेलं, राईट, त्या व्हॅस्क्युलर बंडलला त्यांनी कव्हर केलं. सो इट इज अ बंडल शीथ mesophyll. Is that clear? And this type of anatomy is called as a Kranz anatomy. You get question, write a short note on Kranz anatomy. So the mesophyll which is present in the concentric ring, गोल गोल असेल म्हणजे त्याला आपण म्हणतो concentric ring, आणि म्हणून that is the meaning of Kranz. एकदम स्लो शिकवणार आहे, तुम्हाला पूर्ण कळलं पाहिजे, so don't worry. नसेल कळलं तर मला सांगा. बंडल आहे, व्हॅस्क्युलर बंडल आहे. हा, आपण प्रत्येकाचे व्हॅस्क्युलर बंडल्स बघितले, स्टेम मध्ये कसे, लीफ मध्ये कसे, आणि आता हे व्हॅस्क्युलर बंडल आहे, त्याच्या सराउंडिंग जे सेल्स आहेत ना, ओके, त्याच्या सराउंडिंग मेझोफिल सेल एकदम कॉम्पॅक्टली अरेंज्ड आहे आणि कॉन्सन्ट्रिक रिंग मध्ये, म्हणजे गोल 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 गोल. मग ती रिंग एकच असेल, म्हणजे एकच बांगडी घातलेली असेल, किंवा दोन असेल, किंवा छान बांगड्या घातल्या असेल. सो दॅट डिपेंड्स on plant to plant. But then vascular bundle च्या surrounding will be the mesophyll cell. अशी anatomy normally normal plant मध्ये नसते. ओके, त्यांचे पॅलिसेड, स्पॉन्जी, इथे कुठेतरी मध्ये स्पॉन्जी मध्ये व्हॅस्क्युलर बंडल असेल, स्टोमा असेल, that's a normal plant. The plant which is doing C3 cycle. Now we are dealing with C4 cycle. मग त्यांनी हाय टेम्परेचर कसं टॉलरेट करणार? सो दे हॅव दिस क्रान्झ अनॅटॉमी, आणि ह्या क्रान्झ अनॅटॉमीमुळे ते हाय टेम्परेचर टॉलरेट करतात आणि रुबिस्को तिकडे वात्रटपणा करत नाही. हे कशासाठी करायचंय सगळं? की रुबिस्कोला त्याच्या बॅड हॅबिट्सला प्रोटेक्ट करायला. रुबिस्को इतका चांगला आहे, इतकं काम करतो, मग त्याने थोडंसं वाईट काम केलं, वाईट मित्रांबरोबर फिरत राहिला की इकडे सगळं डिस्टर्ब होतं, आणि म्हणून त्याला ते काउन्सेलिंग करायचंय, बाबा तू वाईट मित्रांमध्ये जाऊ नको, तू खूप चांगला आहेस, हो की नाही? आणि म्हणून हे सगळं करण्यासाठी, आणि हाय टेम्परेचरला तर रुबिस्कोला तेच पाहिजे, हाय टेम्परेचर मिळालं की तो जाईल ऑक्सिजन बरोबर, हो ना, कारण त्याची ऑक्सिजन मैत्रीण जी आहे तिच्याकडे भरपूर पैसा आहे, म्हणून तो ती आली हाय टेम्परेचर घेऊन की तो चालला तिच्यावर. पण त्याची खरी मैत्रीण कोण आहे? CO2. आर यू गेटिंग दिस? ओके, सो टू प्रोटेक्ट दिस इज द मेझोफिल. सो टू टाइप्स ऑफ मेझोफिल इन C4 सायकल. अजून याच्यात काय अडचण असेल तर प्लीज विचारा, म्हणजे आपण पुढे 2 क्लोरोप्लास्ट करू.
It is having again the two different types of chloroplasts. So the cells of mesophils are arranged in concentric manner in the sheath, or this sheath is also called as a wreath. Sheath or it is a wreath. Wreath म्हणजे पण तेच, पण हा पण वर्ड कधी येऊ शकतो. wreath म्हणजे पण ते compactly arranged in the concentric ring. Right? क्लिअर. आता ह्या दोन मेझोफिल मध्ये त्याच्याकडे दोन प्रकारचे क्लोरोप्लास्ट असतात. मी वर्डिंग सांगेल, तुम्ही मिनिंग सांगायचा प्रयत्न करायचा. ओके. नाउ विथ दिस टू टाइप्स ऑफ मेझोफिल इट इज हॅव्हिंग टू टाइप्स ऑफ क्लोरोप्लास्ट. So which are two types of chloroplast? कुठले दोन क्लोरोप्लास्ट आहे? इट इज अ ग्रॅनल क्लोरोप्लास्ट and granule chloroplast. Two mesophil cells, excuse me, huh? Exactly. आणि ह्याच्यामध्ये ग्रॅना प्रेझेंट. आता ग्रॅना म्हणजे काय? थायलॅकॉइडला आपण कॉइन सारखं एक स्टॅक ऑफ थायलॅकॉइड इज अ ग्रॅन. सो ग्रॅनामध्ये येस, हे असे जे आहेत हे एक 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 काय थायलॅकॉइड, हा इच थायलॅकॉइड दॅट मेक्स अ ग्रॅना. क्लिअर. ओके. आता ह्याच्यामध्ये अग्रॅनल आहे म्हणजे त्याच्यामध्ये ग्रॅनाचं थायलॅकॉइडचं स्टॅक नाही. पण मग स्ट्रोमा थायलॅकॉइड असेल किंवा एखादा एकटा थायलॅकॉइड असेल किंवा स्ट्रोमा लॅमिली असेल. स्ट्रोमा लॅमिली म्हणजे काय? एक ग्रॅना दुसऱ्या ग्रॅनाला जेव्हा जोडला जाईल तेव्हा ही जी आहे मधली, दिस इज अ स्ट्रोमा लॅमिली. आठवलं स्ट्रक्चर? हा. सो हे जे आहे असं ग्रॅना नसेल पण स्ट्रोमा लॅमिली असेल किंवा एखादं थायलॅकॉइड असेल, पण थायलॅकॉइड स्टॅक बनवणार नाही. दॅट इज अ ग्रॅनल आणि अग्रॅनल क्लोरोप्लास्ट. इज दॅट क्लिअर? आता ग्रॅनल क्लोरोप्लास्ट कशामध्ये आहे? या नॉर्मल मेझोफिल मध्ये. सो ग्रॅनल क्लोरोप्लास्ट विल बी प्रेझेंट इन दिस नॉर्मल मेझोफिल आणि अग्रॅनल क्लोरोप्लास्ट विल बी प्रेझेंट इन दिस बंडल शीथ सेल. इज दॅट क्लिअर? Yes, ma'am. येस. चलो गुड. आवाज आला तिकडनं की बरं वाटतं, नाही तर मग मी पण आता सोडून दिलं. करतात तर करा, नाही तर नका करू, जाऊ दे. हो ना. येस. हे क्लिअर आहे? ओके. आता मी तुम्हाला C4 सायकल सांगणार. बिर्याणी बनवायची, रॉ मटेरियल आपल्याकडे रेडी आहे. ओके. सो व्हॉट वी नीड 2 मेझोफिल आणि 2 क्लोरोप्लास्ट. आता हे 2 क्लोरोप्लास्ट असायचं कारण काय हे पुढच्या स्लाइड मध्ये क्लिअर होईल. स्लाइड असेल नाही तर मी माझंच एक्सप्लेन करू का? मी काय काय म्हणते ते आपण बघू. हा. ग्रॅना असला म्हणजे तिकडे स्ट्रोमा लॅमिली येणारच. म्हणजे आपला नॉर्मल जो क्लोरोप्लास्ट आहे तो नॉर्मल मेझोफिल, नॉर्मल क्लोरोप्लास्ट नॉर्मल मेझोफिल. ओके. आणि ॲबनॉर्मल मेझोफिल आपण ॲबनॉर्मल नाही म्हणायचं, दॅट इज प्रेझेंट इन बंडल शीथ, पण तो ॲबनॉर्मल आहे म्हणून ॲबनॉर्मल क्लोरोप्लास्ट. ॲबनॉर्मल क्लोरोप्लास्ट काय झाला तर तो विदाउट ग्रॅन, सो अग्रॅनल. ओके. सो दे हॅव अ स्पेशल टाइप ऑफ. नंतर मी विचारणार आहे C3 चांगलं की C4 चांगलं, आणि म्हणून कॉन्सन्ट्रेशनने ऐका आणि त्याचं उत्तर तुम्हीच द्यायचं आणि तुम्ही द्याल ह्याची मला 100% गॅरंटी. ओके. सो हे टू टॉलरेट द हायर टेम्परेचर आणि टू प्रोटेक्ट द फोटो रिस्पिरेशन रुबिस्कोला लाईनीवर आणायचं म्हणून हा C4 साईड. राईट. चला, हे मी जे सांगितलं त्याचं ट्रान्स मिनिंग काय म्हणतात बघा. रिथ आणि द रिफ्लेक्शन ऑफ अरेंजमेंट ऑफ सेल्स जे आपण म्हणतो, पण हे बहुतेक तुमच्या NCERT म्हणतो. तो मी रिथ वर्ड पण दिला. सो कॉन्सेंट्रिक शीथ और इट इज अ रिथ. आता हा जो डायग्राम आहे ना, हा मी स्वतः बनवलेला डायग्राम आहे, त्याच्यामुळे मी
मी स्वतः पण अभ्यास करते घरी आधी, इतक्या वर्षापासून शिकवते तरी दरवर्षी काहीतरी नवीन, सो दॅट यू विल अंडरस्टँड. ओके चला. सो आता मी माझा डायग्राम काढते. हा डायग्राम तुम्हाला माझाच मिळेल, दुसरीकडे नाही मिळणार, म्हणजे त्याच बेसिसवर मी माझा वेगळा डायग्राम काढला. ओके. सो हिअर हे जे आहे बाहेर काय आहे तिथे, दिस इज अ, वरचं जो लेअर आहे लिफ्टचा, आपण लिफ्टची अॅनाटॉमी काढतो, ट्रान्स अॅनाटॉमी आणि कसं होतंय. सो दिस इज अ epidermis. Epidermis layer आहे. खाली what we said, we have a 2 different types of cells. हा जो आहे, this is a normal mesophyll, right? समजून घ्या, तुम्ही पण हा डायग्राम काढायला हरकत नाही साइड बाय साइड. आणि हा जो आहे तो बंडल शीटचा एक मेझोफिल. मी एक एकच मेझोफिल सेल काढते. हा डायग्राम पुन्हा सांगते, हा माझा स्वतःचा ओन मेड डायग्राम आहे, त्याच्यामुळे होपिंग की तुम्हाला हे व्यवस्थित कळेल, राईट. आणि 2 सेल मधलं, प्लांट मध्ये 2 सेल मधलं कनेक्शन जे असतं आपण त्याला काय म्हणतो, 2 सेल, 2 प्लांट सेल्स आर कनेक्टेड, द सेल वॉल इज कनेक्टेड विथ, एक वर्ड होतं सेल टॉपिक मधलं, जर तुम्ही तयारीला लागला असाल ते सिरीजच्या, तर द 2 सेल्स आर कनेक्टेड विथ, सॉरी, एक म्हणजे ते एकमेकांशी इथे एक्सचेंज करत राहतात, विचारांची देवाणघेवाण त्यांच्या. सो हिअर दे हॅव अ कनेक्शन. प्लाझ्मोडेस्माटा. येस येस. सो हा याने करेक्ट सांगितलं वेदांत. येस इट इज करेक्ट, पुस्तकात दिलेलं. सो ते 2 सेल इथे, आता मी लाईन काढली पण इथे त्यांचं कनेक्शन. ओके. सो देर इज अ चॅनल फॉर मी अँड दॅट कनेक्शन इज कॉल्ड ॲज, तुम्ही इथे जर पेन्सिलीने काढलं असेल तर हे इरेज करा, मी इरेज केलं तर पूर्ण लाईन जाईल माझी. सो इट इज अ plasmodesmata. The 2 cells are connected with each other through the connection is called as a plasmodesmata. Right? आपण काय म्हटलं की प्रत्येकाच्याकडे त्याचा त्याचा क्लोरोप्लास्ट आहे. आता ह्याचा क्लोरोप्लास्ट कसा आहे, सो दिस इज अ नॉर्मल मेझोफिल, दिस इज अ नॉर्मल मेझोफिल सेल अँड दिस इज अ, बोला ही मेझोफिल कुठली, बंडल शीट मेझोफिल. राईट ना. ह्याचा क्लोरोप्लास्ट आहे त्याच्याकडे, मी बघा ह्याचा क्लोरोप्लास्ट थोडासा जरा सायटोप्लाझम मध्ये जागा ठेवते आणि क्लोरोप्लास्ट मोठा काढते. तो काही काही आपल्याला इम्पॉर्टंट पॉइंट इथे लिहायचे. तो माझा पेन आहे, तो मध्ये मध्ये कुठे कुठे जरा स्लिप होतो म्हणून ती इव्हनली नाही, पण यू कॅन ड्रॉ द डबल मीनिंग. ओके. सो हा काय ग्रीन कलरचा मुद्दा म्हणून काढलाय बिकॉज इट इज अ क्लोरोप्लास्ट, आणि ह्याचं क्लोरोप्लास्ट मी जरा मोठं काढते. ह्याला मी सायटोप्लाझम मध्ये जागा नाही ठेवते. दिस क्लोरोप्लास्ट लिटिल बिगर आय हॅव ड्रॉन. तो पण डबल मेम्ब्रेन, सो यू कॅन ड्रॉ द डबल मेम्ब्रेन. राईट. सो हे काय झाले, क्लोरोप्लास्ट दोघांची, ग्रीन कलर क्लोरोप्लास्ट, सो यू कॅन लेबल. So both of these are क्लोरोप्लास्ट, त्या सेल मधले क्लोरोप्लास्ट. आणि हा उरलेला स्पेस काय इथे सेल आहे, म्हणजे उरलेला स्पेस काय असेल, सायटोप्लाझम. बाकीचं आपण काय नाही काढलं बिकॉज वी आर फोकसिंग ओनली ऑन क्लोरोप्लास्ट. मग त्याचा व्हॅक्युअल कुठे गेला असे डाऊट नका विचारू, सगळं आहे त्याच्याकडे, पण आपण मेन त्याच्या क्लोरोप्लास्ट मध्ये काय चाललंय ते काढतो, म्हणून मग बाकीच्यांना आपण निग्लेक्ट केलंय. ओके. नाव काय होणार आहे, ऍटमॉस्फेरिक CO2 घेणार आहे. तो काय करायचंय आपल्याला, CO2 फिक्सेशन करायचंय. C4 सायकल कशासाठी आहे, परत इट इज अ बायोसिंथेटिक फेज. बायोसिंथेटिक म्हणजे ह्याचा एम काय,
ग्लुकोजच तयार करायचं ह्याला पण. C3 मध्ये काय करायचं होतं? ग्लुकोजच. आणि ग्लुकोज तयार करायला C3 सायकल आहे. गेटिंग मी? इथे पण ग्लुकोज C3 सायकलने होणार. चला, काहीतरी डाऊट आहे ह्याच्याबद्दल विचारून घे, मग मी पुढे जाते. ग्लुकोजच तयार करायचं. C3चं पण तेच. पण मग हे काय एवढं त्याने हे करायचं? बिकॉज तो हाय लाईट इंटेन्सिटीला राहतो. आणि हाय लाईट इंटेन्सिटी मध्ये रुबिस्को काय करणार आहे? ऑक्सिजन बरोबर निघून जाणार आहे. आणि त्याला आपण डायरेक्शन द्यायची, ऑक्सिजन बरोबर नको जाऊ, तू चांगला आहेस, हो की नाही? त्याने ऑक्सिजन घ्यायला सुरुवात केली प्लांटने, तर आपल्याला पण कमी पडेल की नाही? सो बघा किती प्लांटने इव्हॉल्युशन केलंय, किती त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग. सो इट इज हे खूप म्हणजे त्यांच्याकडनं पण आपल्याला शिकण्यासारखं आहे. ओके, ऑलराईट. चलो, मग ह्याने काय घेतलंय? ऍटमॉस्फेरिक CO2 घ्यायचंय, कारण CO2 घेतल्याशिवाय कार्बन ग्लुकोज होणार नाही, हे आपल्याला आता माहिती आहे. ओके, नाव ह्याने ऍटमॉस्फेरिक CO2 घेतलं. पाणी ऑलरेडी आहे आणि इट इज प्रिपेरिंग CO2 plus H2O. CO2 is highly dissolved in water, हे माहिती सगळ्यांना केमिस्ट्री, and it is forming this bicarbonate. HCO3 is a bicarbonate. Is that clear? Is that clear? Okay, चलो. आता ह्याच्यामध्ये काय होतंय? ह्याला ऍक्सेप्ट करायला कोण आहे? तिकडे त्याला CO2 ला ऍक्सेप्ट करायला कोण होतं? C3 मध्ये रुबिस्को. इथे CO2 ऍक्सेप्ट, बघा हे पण क्वेश्चन्स येतात. इथे CO2 ला ऍक्सेप्ट करणारा आहे आणि हे कुठे चाललंय बघा. हे म्हणून मी ह्याच्या सायटोप्लाझम मध्ये जागा ठेवली. हे चाललंय सुरुवातीला सायटोप्लाझम मध्ये. ओके, आणि हे ऍक्सेप्ट करेल हा PEP. So PEP is what? PEP is what? It is a phosphoenol pyruvate. Phosphoenol pyruvate. आणि हा PEP किती कार्बन कंपाऊंड आहे? दिस इज अ 3 कार्बन कंपाऊंड. काय केलं त्याने? फक्त ऍक्सेप्ट केलंय. कोणाला? CO2 ला फक्त ऍक्सेप्ट केलं. CO2 ला ऍक्सेप्ट करून हा याच्याकडे एन्झाईम आहे. कुठे? मेझोफिल सेल मध्ये रुबिस्को नाही. ओके, याच्या मेझोफिल सेल मध्ये रुबिस्कोला जागा दिलेली नाही. So रुबिस्को इज ऍब्सेंट इन नॉर्मल मेझोफिल. हे एक एक पॉइंट लिहा, याच्यावर विचार करा, स्वतःच स्वतः वाचा, नाही कळलं तर पुन्हा विचार. राईट. मग ह्याचा एन्झाईम आहे, इथे एन्झाईम आहे पेप्केज. CA हा PEPCASE, पेप्केज. इट इज अ फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बोक्सिलेज. ओके, पेप्केजचा अर्थ कळला ना? पेप्केज फॉस्फोइनॉल पायरुवेट आणि केज आहे CASE. इट इज अ कार्बोक्सिलेज. क्लिअर? ओके. CO2 सिंपल, त्याने CO2 आतमध्ये घेतला. हा, CO2 ला कोणी वेलकम केला आतमध्ये? PEP. PEP ने वेलकम करून त्याला पुढे कन्वर्ट करायचंय, कारण CO2 फिक्सेशन करायचं. एव्हरी बायोकेमिकल रिएक्शन इज एन्झाईम मेडिएटेड. मग ह्याला पुढे कन्वर्ट करायला कोण आहे? तर एन्झाईम पेप्केज. इट इज अ फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बोक्सिलेज. फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बोक्सिलेज. क्लिअर? पेप्केज त्याच्या नावातच आहे कार्बोक्सिलेज, म्हणजे तो वात्रटपणा करत नाही. तो सिन्सिअर एन्झाईम आहे. तो फक्त कार्बन डायऑक्साइडला फिक्स करतो, बाकी ऑक्सिजन जरी असेल तरी तो जात नाही. आणि म्हणून रुबिस्कोला इथे जागा दिलेली नाही. ओके, पेप्केजने काय केलं? पेप्केज आता हा 3 कार्बन होता, ह्याचा 1 कार्बन आला, म्हणजे आता किती कार्बन कंपाऊंड पुढे तयार झाला पाहिजे? 4 झाला पाहिजे ना. रुबिस्को 5 होता, CO2 1 आला, 6 झाला, म्हणून आपला पहिला प्रोडक्ट कुठला तयार झाला? PGA, फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड, फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. आय एम सॉरी. आणि पण त्याचे 2 मॉलिक्यूल झाले. तो पण 3 कार्बन होता, हे 6 कार्बन झाले, म्हणून त्याचे 2 मॉलिक्यूल तयार झाले. दॅट वॉज द फर्स्ट स्टेबल कंपाऊंड. ओके,
आता ह्याच्यामध्ये पण ह्याचे 3 कार्बन आणि हा एक चौथा, आणि म्हणून तयार होतो इथे ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. ऑक्झॅलो इथे लिहिते बघा, OAA. इट इज अ ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. आणि दिस OAA is a 4 carbon compound. 4C. 4 carbon compound, and which is the first stable product. And hence the cycle is, what the reason why the cycle is C4? CO2 ला वेलकम इथे PEP ने केलं, CO2 ला वेलकम तिकडे रुबिस्को ने केलं. ओके, CO2 आणि पेपची रिएक्शन होऊन त्यांनी फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड, तिकडे फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट वॉज 3PJ which is a 3 carbon compound, and hence it was a C3 side. This is a, आता इकडे कार्बन डायऑक्साइडला फिक्स केलं म्हणून ह्या स्टेपला आपण म्हणायचंय दिस इज अ अगेन कार्बोक्सिलेशन. जसं तिकडे पण पहिली स्टेप कार्बोक्सिलेशन, हिअर इट इज अगेन अ कार्बोक्सिलेशन. मग आता क्वेश्चन कसे होतात बघा. OAA कुठे फॉर्म झाला? सायटोप्लाझम मध्ये. ओके, PEP कुठे होता? सायटोप्लाझम मध्ये. तिकडे रुबिस्को कुठे होता? क्लोरोप्लास्ट मध्ये. तिकडे सायटोप्लाझमचा काही संबंध नव्हता. रुबिस्को कुठे होता? सगळं काही क्लोरोप्लास्ट मध्येच झालं तिकडे. ह्याचं थोडंसं सायटोप्लाझम मध्ये होतंय, मग तो आतमध्ये जाणार. आता ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड आतमध्ये जाणार, सो इट इज गोइंग इनसाइड द क्लोरोप्लास्ट, राईट. इट इज गोइंग इनसाइड द क्लोरोप्लास्ट, and where it is using 1 NADH. इथे 1 NADH is used to produce this NAD. ओके, आणि ह्याचं होणार आहे आता NADH यूज केला म्हणजे काय होणार? रिडक्शन. हायड्रोजन लागतोय त्याला, ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज अ रिडक्शन, हो ना. सो तुम्हाला नसेल समजत तर मी पुन्हा एक्सप्लेन करेल. रिडक्शन झालं कारण हायड्रोजन यूज केलं, अँड इट हॅज फॉर्म दिस मॅलिक ऍसिड. मॅलिक, MALIC, मॅलिक ऍसिड. अँड दिस मॅलिक ऍसिड मग कार्बन मध्ये चेंज झाला का? कार्बन ऍड झाले का कुठे? मग अगेन इट इज अ 4 कार्बन कंपाऊंड, मॅलिक ऍसिड. आणि मग ह्या स्टेपला आपण काय नाव देणार? दिस इज 1 वॉज अ कार्बोक्सिलेशन, दिस वॉज अ कार्बोक्सिलेशन, इथे रिडक्शन झालं म्हणून रिडक्शन. द स्टेज इज अ रिडक्शन, सेकंड स्टेज. ओके, आता हा जो मॅलिक ऍसिड आहे ह्या प्लाझ्मोडेस्माटातनं, म्हणून हे सेल टू सेल इंटरॅक्शन इथे होतं थ्रू प्लाझ्मोडेस्माटा. हा मॅलिक ऍसिड काय करणार आहे? हा बंडल शीटच्या क्लोरोप्लास्ट मध्ये गेला. ओके, हा बंडल शीटच्या क्लोरोप्लास्ट मधून प्लाझ्मोडेस्माटातनं मॅलिक ऍसिड इकडे आला. दिस इज अ 4 कार्बन. मॅलिक ऍसिड हा इकडे आला. ओके, आणि तुम्हाला जर आठवत असेल तर आपण PS1 आणि PS2 मध्ये डिफरन्सिएशन केलं होतं. याच्यामध्ये कसा क्लोरोप्लास्ट आहे, याच्यामध्ये कसा आहे ग्रॅना, कसा आहे अग्रॅनल. मग म्हणजे ह्याच्यामध्ये एक तर स्ट्रोमा लॅमिली असेल, नाही तर सिंगल थायलॉइड कुठेतरी प्रेझेंट असेल. आणि वेअर ओनली PS1 विल बी प्रेझेंट. बघा बरं काय लिहिलं होतं, अप्रेस्ड की नॉन अप्रेस्ड पार्ट PS1 कुठे प्रेझेंट आहे? येस, नॉन अप्रेस्ड पार्ट म्हणजे स्ट्रोमा लॅमिली मध्ये कोण आहे? इथे मेजरली स्ट्रोमा लॅमिलीज आहेत, म्हणजे इथे फक्त PS1 प्रेझेंट असेल. आता PS1 कुठली सायकल करतो, सायक्लिक की नॉन सायक्लिक? PS1 इज डुईंग ओनली, PS1 सायक्लिक आणि नॉन सायक्लिक पैकी मेजरली नॉन सायक्लिक मध्ये दोन्ही असतात. सायक्लिक मध्ये कोण असतो? फक्त PS1 इन सायक्लिक, ओनली PS1. PS2 इज नॉट देअर इन सायक्लिक. आणि तिकडे काय तयार होतं? फक्त
एटीपीज तयार होतात ना, ओनली एटीपीज आर प्रोड्युस्ड इन सायक्लिक. एनएडी रेड्युसिंग पॉवर सायक्लिक मध्ये तयार होत नाही, हे आपण लिहिलं होतं, राईट. फक्त एटीपीज इथे तयार, म्हणजे हा इथे आहे तर हा इथे बसून टाक, आणि दॅट टू किती एटीपीज तयार होत आहे एका सायकल मध्ये सायक्लिकच्या. इकडे जर एकच होतं नॉन सायक्लिक मध्ये तर तिकडे किती होत आहेत, 2 ठिकाणी होत आहेत ना. सो एका सायकल मध्ये इट इज प्रोड्युसिंग 2 एटीपीज, है ना. मग हा काय करेल, इकडे जेवढे काय स्ट्रोमा लॅमिनीज आहेत ते PS1 असेल, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन करतील आणि फक्त एटीपीज तयार करत बसतील, रिड्युसिंग पॉवर तयार करणार नाही. इज दॅट क्लिअर? होप इट इज क्लिअर. नाही मुग्धा विचार, काय पण विचार, कुठून सांगू खरं. ऍसिड ट्रान्सफर झालं इथपर्यंत कळलं? हा, बस एवढंच सांगितलं मी. ऍसिड ट्रान्सफर झालं आणि इकडे जो आहे अग्रॅनल क्लोरोप्लास्ट आहे, म्हणजे मेजरली काय स्ट्रोमा लॅमिनीज. स्ट्रोमा लॅमिनीज आहेत म्हणजे तिकडे फक्त सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन होतं. सायक्लिक होतं म्हणजे फक्त PS1 प्रेझेंट, आणि PS1 इज ओनली डुईंग सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन, आणि त्याच्यामुळे तो रेड्युसिंग पॉवर तयार करत नाही, तो फक्त एटीपीज तयार करतो. क्लिअर? ओके. आता ह्या मॅलिक ऍसिडचं पुढे काय होतंय बघा. मॅलिक ऍसिड फर्स्ट ऑफ ऑल इज गेटिंग कन्व्हर्टेड इनटू पायरुविक ऍसिड. ओके, मॅलिक ऍसिड इज गेटिंग कन्व्हर्टेड इनटू पायरुविक ऍसिड, आणि पायरुविक ऍसिड इज अ 3 कार्बन कंपाऊंड.